7 मेला तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय आणि राज्यामधील 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय। तिसऱ्या टप्प्यासाठी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या 11 मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान पार पडणार आहे। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा संघर्ष रंगत असतानाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लढती पुण्यासह सातारा, माढा, सोलापूरमध्ये सुद्धा रंगणार आहेत। कोल्हापूरमधून विद्यमान खासदार संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत, तर सांगलीमध्ये महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विशाल पाटलांनी फडकवलेलं बंडाचं निशाण आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहिल्या तर हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी रिंगणात आहेत। मराठवाड्यामधील संभाजीनगरसह धाराशिव आणि लातूरमध्ये सुद्धा मोठी चुरस दिसतेय। महत्त्वाची अपडेट तर 7 मेला येत्या 7 मेला तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय। 2 दिवसच उरलेले आहेत आणि राज्यामधील 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय। तर आपण पाहिलं की तिसऱ्या टप्प्यासाठी रायगड, धाराशिव, बारामती, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या 11 मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान पार पडणार आहे आणि त्यापूर्वी होणाऱ्या प्रचार सभांचा धडाका सुद्धा आपण दिवसभर आज पाहतोय। महत्त्वाची अपडेट आणि अधिकची माहिती घेऊया तुमचे प्रतिनिधी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमधून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। कोल्हापूरमधून शेखर पाटील आहेत, सांगलीमध्ये आणि सोलापूरमध्ये सुद्धा जाऊयात। शेखर, पहिले तुमच्याकडे येऊया। आज इथून पुढे 7 दिवस म्हणजे 2 दिवसांनी मतदान पार पडते आणि त्यापूर्वी आता प्रचाराचा धुरळा आणि प्रचार सभांची सांगता सुद्धा आज झालेली आहे। कसं आहे एकंदरीत वातावरण? श्रद्धा, अगदी बरोबर आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते स्वतः महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर ते कालपासूनच कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून विशेष लक्ष जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये घातल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज देखील कोल्हापूर आणि इचलकरंजी या 2 ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खरं तर उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं। आज कोल्हापूरमध्ये आणि इचलकरंजी या दोन्ही ठिकाणी भव्य असा रोड शो देखील त्यांच्या माध्यमातून पार पडलेला आहे। खरं तर कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी ते आज आले होते। तर दुसरीकडे आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत ते शाहू छत्रपती महाराज यांनी देखील प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांनी या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळाले होते। त्यामुळे नक्कीच या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू छत्रपती महाराज आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये एक मोठी चुरस जी आहे ती या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। तर दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये देखील तेवढीच ताकदीची लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते। मात्र त्या ठिकाणी तिरंगी लढत जी आहे ती होणार आहे, कारण त्या ठिकाणी राजू शेट्टी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर एक मोठं आव्हान जे आहे ते दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही उमेदवारांच्या समोर उभं केलेलं आहे। महाविकास आघाडीचे या ठिकाणी सत्यजित पाटील सरोडकर हे उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे धैर्यशील माने हे महायुतीचे उमेदवार आहेत। या दोघांच्या विरोधात एक मोठं आव्हान देखील राजू शेट्टी यांनी निर्माण केलं होतं आणि त्यामुळेच या मतदारसंघामध्ये देखील तिरंगी लढत होताना पाहायला मिळते। मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे या मतदारसंघामध्ये देखील नेमकं काय होणार हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। आज प्रचाराच्या तोपात देखील थंडावलेले आहेत। प्रत्येक उमेदवारानं जोर लावून खरं तर त्या ठिकाणी प्रचार जो आहे तो केलेला आहे। कोल्हापूर असू दे आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात विशेषतः दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार केलेला आहे। त्यामुळे नक्कीच 7 तारखेला कोणत्या पार्टीमध्ये मतदार जे आहे ते आपलं मत टाकणार हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। बरोबर आहे शेखर, बरोबर आहे। नक्कीच आपण पुढे जाऊयात। सांगलीमधून आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा आता सभांचा धडाका सुरू होता आणि त्यानंतर आता येऊन पुढे 2 दिवसांनी मतदान होत आहे। कसं एकूण वातावरण आहे सांगलीमधलं? बरोबर आहे श्रद्धा, सांगलीमध्ये जर बघितलं तर आपण तिहेरी लढत होताना पाहायला मिळते। महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यामध्ये ही लढत होते। काँग्रेसची सांगलीची जागा ही काँग्रेसला मिळावी यासाठी विश्वजित कदम हे आग्रही होते, परंतु काँग्रेसला जागा मिळाली नाही, त्यामुळे ते कुठे नाराज होते। सांगलीची जागा ही महाविकास आघाडीमधून चंद्रहार पाटील यांना गेल्यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती आणि ते आता अपक्ष म्हणून लढत आहेत।
असं असलं तरी महायुतीचे भाजपाचे संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय नेत्यांची फौज देखील सांगलीमध्ये उतरल्याची आपल्यास पाहाव्यास मिळालं होतं। योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी आणि अमित शहा देखील संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये आले होते। असं असलं तरी विशाल पाटील जे अपक्ष आहेत त्यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर देखील आज आले होते आणि वंचित बहुजन आघाडीनं आता विशाल पाटील यांना देखील पाठिंबा दिलेला आहे। तसेच जे महाविकास आघाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आहेत त्यांच्या प्रचारासाठी देखील आदित्य ठाकरे सांगलीमध्ये आले होते। उद्धव ठाकरे 2 वेळा येऊन गेलेले आहेत। तसेच संजय राऊत देखील सांगलीमध्ये तळ ठोकून होते। त्यामुळे आता सांगलीमध्ये तिहेरी लढत होणार हे निश्चित आहे। असं असलं तरी आता येत्या 2 दिवसांमध्ये सांगलीमध्ये मतदान पार पडते। सांगलीकर कोणाच्या पारड्यामध्ये मत टाकणार हे पाहावं लागणार आहे। श्रद्धा, नक्कीच स्वप्नल अपडेट्स घेत राहू आणि यानंतर आपण जाऊयात बारामतीमध्ये। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण आज पाहिलं की दोनही पवारांची आज बारामतीमध्ये सभा पार पडली, ज्यामध्ये रोहित पवार, सुनेत्रा पवारांनी सुद्धा स्वतः भाषण केलं आणि त्यानंतरच्या आता चर्चा काय आहेत? बारामतीतल्या अत्यंत हाय व्होल्टेज असलेल्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि अगदी काही वेळापूर्वी बारामतीतला जो प्रचार आहे तो संपलेला आहे। प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। जी महत्वाची सभा होती ती बारामतीतली शरद पवार यांची सांगता सभा। या सांगता सभेला सुप्रिया सुळेंचं भाषण झालं, रोहित पवारांचं भाषण झालं आणि रोहित पवार या भाषणाच्या दरम्यान भावूक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। शरद पवार यांच्या दौऱ्यांचा झपाटा आपण पाहिला आणि त्यांचा आजच्या भाषणातला आवाज देखील काहीसा बदललेला होता। त्यांचा आवाज बसलेला होता। वेगवेगळ्या ठिकाणी सभा त्यांच्या सुरू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची भाषणं सुरू होती आणि आज सांगता सभेतलं त्यांचं भाषण देखील आपण ऐकलेलं आहे, ज्यामध्ये एकूण त्यांच्या आवाजावरून कशा पद्धतीनं मागच्या भाषणांचा, मागच्या सभांचा धडाका तिसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या निमित्तानं राहिलेला आहे त्याचा अंदाज येतो। दुसरी सभा जी महत्वाची बारामतीमध्ये पार पडली, जी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठीची होती, या प्रचाराला अजित पवार यांनी उपस्थिती लावलेली होती। त्यांचं भाषण पार पडलं। अगदी 6च्या ठोक्याला दोन्हीकडच्या सभा ज्या आहेत त्या थांबल्या, प्रचार तोफा थंडवल्या, कारण आता 48 तास जे आहेत ते मतदानासाठी राहिलेले आहेत आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतल्या गटांकडून शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा अजितदादांचा गट असेल एकमेकांवरती जोरदार टीका केली गेलेली आहे आणि मतदान करण्याचं आवाहन केलं गेलेलं आहे। जर आपण जागा पाहिली, जी परंपरागत जागा शरद पवारांची सांगता सभांची असायची, त्या सभेची, त्या जागेची परवानगी अजित पवारांना मिळाल्या कारणानं आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या परिसरात शरद पवार यांची सभा पार पडलेली आहे आणि एकूण 7 तारखेला काय नेमकं चित्र असेल आणि 4 तारखेला काय नेमका निकाल येतोय याकडे बारामतीकरांचं लक्ष लागलेलं आहे। देशातल्या अत्यंत महत्वाच्या लढतींपैकी ही एक बारामतीची जागा समजली जाते, कारण पवार विरुद्ध पवार अशा पद्धतीचा संघर्ष या निमित्तानं पाहायला मिळतोय। आपण आज पाहिलं असेल की सभेत परिवारातले जे सदस्य आहेत ते जास्तीत जास्त उपस्थितीच्या संख्येच्या अनुषंगानं हे आपल्याला शरद पवारांच्याकडे, सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे उभे असल्याचं पाहिलं। त्यांची सभेमध्ये उपस्थिती होती आणि अजित पवारांकडे मात्र तुलनेनं परिवारातले अगदी मोजके सदस्य हे सभेच्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। लढत होणार आहे सुप्रिया सुळे आणि पवार त्यांची, ती सुद्धा औत्सुक्याची असणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद। आपण यानंतर जाऊयात सोलापूरमध्ये। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत आहेत। अनिकेत, आपण पाहतोय राम सातपुते आणि दुसरीकडे प्रणिती शिंदेमध्ये लढत होतीये, औत्सुक्याची ही लढत होणार आहे। काय वातावरण आहे सध्या सोलापूरमध्ये, कारण की सांगता सभा आज सगळ्या पार पडलेल्या आहेत? नक्कीच श्रद्धा, आपण जर बघितलं गेलं तर वातावरणाच्या दृष्टिकोनातून सोलापुरातील गेल्या आठवडाभरापासून 40च्या पार जे आहे ते तापमान पोचलेलं आहे आणि त्याच प्रकारे सोलापूरचं राजकारण देखील तापल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। काँग्रेसच्या उमेदवार ज्या आहेत त्या प्रणिती शिंदे आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यामध्ये मुख्य लढत होत असली तरी ही जी सोलापूरची लोकसभेची निवडणूक जी आहे ती आता खूप महत्वाची मानली जाते। त्याचं कारण असं की या सोलापूर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेते जे आहेत त्यांच्या सभांचा धुळा उडवल्याचं चित्र आपल्याला दिसून आलं। खरं तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे ज्या आहेत त्यांच्यासाठी स्वतः राहुल गांधी जे आहेत यांची मोठी जाहीर सभा घेण्यात आली होती, मात्र दुसरीकडे राम सातपुते यांच्या प्रचारासाठी स्वतः खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली। त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांची देखील सभा घेण्यात आली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांची देखील सभा घेण्यात आली। त्यामुळं हे सोलापूरचं एकंदरीत लोकसभेच्या दृष्टिकोनातून वातावरण जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात दोन्ही युवा आमदारांमध्ये ही लढत होतानाचं चित्र दिसतंय आणि ही लढत आता बरीच चुरशीची होणार आहे। धन्यवाद अनिकेत, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर आपल्यासोबत